अजित पवारांचे आणि आमचे जवळजवळ 30 वर्षाचे संबंध होते आता. आणि या 25-30 वर्षामध्ये ते एक बहुजन समाजाचं एक महत्त्वाचं नेतृत्व म्हणून पुढे आलेले आहेत. आणि गेले काही वर्षात जरी त्यांचं आणि त्यांच्या चुलत्यांचं म्हणजे शरदराव पवारांचे काही मतभेद असतील तरी ते वैचारिक मतभेद होते आणि खऱ्या अर्थाने ते सगळे एकच आहेत आणि सगळ्यांसाठी एक झटणारा एक हा महत्त्वाचा महाराष्ट्राचा नेता होता. अर्थव्यवस्था त्यांनी चांगली त्याचा अभ्यास केलेला होता. अनेक वर्ष अर्थमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, अनेक वर्ष अनुभवी होते. आणि शरद पवारांनी पूर्वीपासून त्यांना असं चांगलं ट्रेनिंग दिलं आहे की त्यांच्यानंतर त्या बहुजन समाजाचं नेतृत्व त्यांनी करावं. त्याप्रमाणे तयार झालं ते. पण तो आज काळाला आड गेलेला आहे व्यक्ती आणि त्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ते रोखठोक होतेच. काय कुठलीही गोष्ट स्पष्टपणे ते नेहमी बोलायचे. एक दिवशी ते मला रात्री फोन आला की उद्या सकाळी मी भेटायला 9 वाजता येणार आहे, पुण्याहून कोल्हापूरला येणार आहे. आणि ते निघाले मोटरीतून. त्यावेळेस मंत्री होतेच मला वाटतं त्यावेळेस. आणि सगळ्यांची म्हणजे ते 9 वाजताला येण्याच्या ऐवजी ते 8:15लाच येऊन बसले. म्हणजे टाईमशीटचं सगळं कामकाज ते करायचे. आणखीन जे काही त्यांचं सांगायचं होतं, निरोप द्यायचा होता ते स्पष्ट बोलायचे.